श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सर्वजण लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अहोरात्र कष्ट करतो. पण अनेकदा असं होतं की कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाही किंवा घरात पैसा येतो, पण तो आजारपण, विनाकारण होणारे खर्च किंवा नुकसानीतील निघून जातात. आपण म्हणतो की नशिबाची साथ नाही किंवा घराला कोणाची नजर लागली आहे. आपल्या पूर्वजांनी आणि प्राचीन शास्त्रज्ञांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक ऊर्जा साठवलेली असते. त्यापैकीच एक म्हणजे जुन्या काळातील नाणी. आपण अनेकदा जुनी 1, 2 किंवा 5 रुपयांची नाणी किंवा अगदी आणे पैसेही संग्रही ठेवतो. पण त्यांचा आध्यात्मिक वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नसतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या नाण्यांचा असा एक सिद्ध तोडगा सांगणार आहे, जो तुमच्या तिजोरीत पैशांचे चुंबक बनवेल. हा उपाय केल्यावर तुमच्या घरात पैशांची कमतरता कधीच भासणार नाही. हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण यातील प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. तर आपण जाणून घेऊया जुन्या नाण्यांचे आध्यात्मिक महत्त्व. जुनी नाणी केवळ धातूचे तुकडे नसतात, तर त्यामागे 2 मोठी कारणं असतात. जुन्या काळातील नाणी तांबे, पितळ, निकेल किंवा चांदी यांसारख्या शुद्ध धातूंनी बनलेली असायची. हे धातू ग्रहांची ऊर्जा खेचून घेतात. तांबे सूर्याचे, तर चांदी चंद्राचे आणि शुक्राचे प्रतीक आहे. जी नाणी अनेक वर्षांपासून चालनात होती, ती हजारो हातांमधून गेलेली असतात. त्यामध्ये चल संपत्तीची ऊर्जा असते. जेव्हा ही ऊर्जा आपण एका ठिकाणी स्थिर करतो, तेव्हा ती आपल्याकडे संपत्ती खेचून आणते. अनेकदा ही नाणी आपल्याला आपल्या आजी आजोबांकडून मिळालेली असतात. यामध्ये त्यांचा आशीर्वादाचा अंश असतो, जो घराचे रक्षण करतो. तर आपण जाणून घेऊया मुख्य उपाय. हा उपाय तुम्हाला कोणत्याही गुरुवारी किंवा शुक्रवारी सकाळी करायचा आहे. तर आपण जाणून घेऊया साहित्य. किमान 5 किंवा 11 जुनी नाणी, एक छोटा तांब्याचा किंवा पितळेचा कलश, श्री स्वामी समर्थांचा अंगारा, थोडे अक्षता, एक लाल रेशमी कापड. सर्वप्रथम ती नाणी सर्व गंगाजलने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. एका पाटावर लाल कापड अंथरा आणि त्यावर स्वामी समर्थांचा फोटो ठेवा. एका ताटलीत नाणी ठेवा आणि प्रत्येक नाण्यावर स्वामींचा अंगारा आणि हळद कुंकू अर्पण करा. आता त्या छोट्या कलशामध्ये किंवा वाटीत ही नाणी एक एक करून टाका. प्रत्येक नाणी टाकताना श्री स्वामी समर्थ किंवा हरि ओम, हरी श्री श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्धी, श्री ही श्री, श्री ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणा. नाणी टाकून झाल्यावर त्यावर थोडे अक्षता टाका. त्या कलशाचे तोंड लाल कापडाने बांधून टाका. हा सिद्ध नाण्याचा कलश तुमच्या तिजोरीत अशा ठिकाणी ठेवा, जिथे तो बाहेरून कोणाला सहज दिसणार नाही. जर तुमच्याकडे विशिष्ट प्रकारची नाणी असतील, तर त्यांचे फायदे खालीलप्रमाणे मिळतात. जर तुमच्यावर खूप कर्ज असेल, तर तांब्याचे जुने नाणे लाल धाग्यात ओवून तुमच्या तिजोरीच्या हँडलला बांधा. यामुळे कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात. जुन्या काळी छिद्र असलेली नाणी असायची. हे नाणी घरातील मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावल्यास घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. जर तुमच्याकडे चांदीचे जुने नाणे असेल, तर ते नेहमी तुमच्या पाकिटात ठेवा. त्यामुळे पाकिट कधीच रिकामे राहत नाही. उपाय केल्यावर तिजोरीत व्यवस्था कशी असावी हे जाणून घेणे तेवढेही महत्त्वाचे आहे. तिजोरी नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम म्हणजे नैऋत्य कोपऱ्यात असावी किंवा तिचे तोंड उत्तर दिशेला उघडायला हवे. उत्तर ही कुबेराची दिशा आहे. स्वच्छता. तिजोरीमध्ये कधीही जुनी बिले, कागदपत्रे किंवा कचरा ठेवू नका. तिथे फक्त दागिने, पैसे आणि तुमचे सौभाग्य लेणे असावे. शक्य असल्यास तिजोरीच्या आतल्या बाजूला एक छोटा आरसा लावा, ज्यामध्ये पडणारे प्रतिबिंब धन दुप्पट होण्याचे संकेत देते. तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नका. किमान एक नाणे तरी नेहमी तिथे शिल्लक असावे. कोल्हापुरातील एका भक्ताचा हा अनुभव आहे. त्यांचे कापडाचे दुकान होते, पण काही केल्या विक्री वाढत नव्हती. त्यांनी त्यांच्या संग्रही असलेली 11 जुनी नाणी घेतली आणि वरीलप्रमाणे विधी करून ती तिजोरीत ठेवली. त्यांनी रोज त्या तिजोरीला अगरबत्ती ओवाळली. केवळ एका महिन्यात त्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आणि अडकलेले हजारो रुपये त्यांना परत मिळाले. हा केवळ योगायोग नाही, तर स्वामींची कृपा आणि त्या धातूच्या ऊर्जेचा परिणाम आहे. भक्त हो, श्रद्धा आणि सबुरी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हे जुने नाणे तुमच्या भाग्याला नवी दिशा देऊ शकते. तुमच्याकडेही अशी जुनी नाणी असतील, तर त्यांचा हा योग्य वापर आजच करा. तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला? तुमच्याकडे कोणतीही जुनी नाणी आहेत, ते हे कमेंटमध्ये सांगा.
हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही घरात समृद्धी येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अशक्यही शक्य करतील स्वामी. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.